ती बरणी माझी आहे, माझी आहे ती बरणी. अगं खरंच माझी आहे बरणी, माझी आहे ती बरणी. असे ना सगळं जण म्हणत असतात. म्हणजे ना ती बरणी आपलीच आहे असंच वाटतं ग. खरंच सांगते, ती बरणी माझी आहे. हो ना, सगळ्या बरण्या अगदी सारख्याच दिसतात. नाही म्हणजे काही लोकांना असं वाटतं की ती बरणी आपली आहे म्हणून. खरं तर ना मला पण एक बरणी आणायची हो वहिनी मसाला भरायला, पण आता अशा बरण्या मिळतात कुठे ना. मला काय वाटतं माधुरी, माझ्या बिझनेस शत्रूंनी ती बरणी मिळवण्याचा प्रयत्न तर केला नसेल. म्हणजे असं असू शकतं ना. हा म्हणजे असू शकतं असं, नाही तर बरणी कुठे जाणार आहे ना. तेच ना. राहुलने आणलेली बरणी शोभा वहिनींच्या बरणी सारखीच आहे. त्यांचीच बरणी नसेल ना ती. अंजू मला गरम गरम चहा दे ना. याच्यात ही बरणी कुठून आणली? विकत आणली अंजू. खरं का? हा दुकानात विकत आणली मी मगाशी. ठीक आहे, कुठल्या दुकानातून आणली? चल तिकडे जाऊया, मला नाही आवडली बदलून घेऊया. असं असं काय करते अंजू? मगाशी म्हणली ना तू, तुला आवडली मस्त बरणी आहे. आणि आता त्या दुकानात जायचं म्हणजे दुकान लय लांब आहे अंजू. जाऊ दे सोड, नको ते तिकडे. कुठेही असो राहुल, मला नाही आवडली बरणी, आपण बदलून घेऊया. चल. अगं नको, ते तो दुकानदार आहे ना तो बदलून नाही देणार बरणी. आता मगाशी घेतली ना. राहुल खरं सांग, बरणी कुठून आणली? ते अंजू अगं ते मगाशी तू फोन केला तेव्हा मी रिक्षात होतो ना. तेव्हा ती रिक्षात एक बाई ही बरणी घेऊन चढली. ती उतरताना बरणी विसरली. मग ते तू बरणी मागितली होती ना, मग ती बाजूला अंजू अंजू काय झालंय काय झालंय अंजू? राहुल ही बरणी शोभा वहिनींची तर नसेल ना? त्यांची कशी असेल तू? राहुल त्यांची पण अशीच बरणी हरवली आहे. शोभा वहिनींना कळलं ही बरणी माझ्याकडे आहे, माझ्यावर चोरीचा आळ घेतील, चाळीत बदनामी करतील माझी. राहुल बदनामी करतील. वहिनी बोलवत आहेत अंजू. राहुल काय करायचं? काय काय करायचं तू सांग, काय करायचं? लपव, लपव, लपव. राहुल मला नाही, बरणी लपव, बरणी लपव, बरणी लपव. म्हणजे वहिनी का आला? कशासाठी आलं वहिनी? तुझ्याकडे काही मागायला नाही आले, तुला हे सांगायला आले की माझी बरणी जरी हरवली असली ना तरी मी बिझनेस सोडणार नाहीये. एक बरणी गेली म्हणून मी खचून जाणार नाहीये. माझं जे नुकसान झालंय ना ते मी कसंही भरून काढेन. पण तुझा जो गैरसमज झालाय ना तो दूर करण्यासाठी आली. म्हणजे आता मान खाली घालून काहीच उपयोग नाहीये. बेट लावायच्या आधी विचार करायला हवा होता. मी माझा बिझनेस तुझ्यापेक्षा चांगला करून दाखवेन आणि प्रॉफिट मध्ये असेल, तेव्हा तू ना अशी मान खाली घालून असेल आणि मी ताट मानेने राहीन. लक्षात ठेव. येते मी. आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे सगळं लक्षात ठेवायचं. थोडक्यासाठी वाचले थोडक्यासाठी वाचले. सगळं तुझ्यामुळे झालं, तुझ्यामुळे मला यांची बोलणी खावी लागली. तू 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 तुझ्यामुळे झालं हे. त्यांना जर कळलं ना ही बरणी माझ्याकडे, राहू आत्ताच्या आत्ता ही बरणी घे आणि घराबाहेर घेऊन जा. जा जा जा. तुझं काय चाललंय अंजू? हा मग अशी मला फोन केला आणि काय म्हणली तू? बरणी घेऊन ये. आता तू मला बोलते बरणी देऊन ये. तू तू आता एवढं एकच काम राहिलं का अंजू मला? हा ही बरणी धर, तुला ज्याला द्यायची त्याला देऊन ये. मी काय जाणार नाही. कामावरून आलो, दमून आलो, मला गप्प बसू दे जरा. घे गोड गोड बोल. कुठे चाललाय? अहो ते वाहनात घेतलं होतं ते दुकानातच विसरून आलो म्हणून आणायला चाललोय. कोण म्हणजे? मला सांगा ना, मी चुटकी सरशी आहे. मोन्या
बाजारात चाललायस? यार भानू गेल्यापासून तुला सगळी कामं करावी लागतात. खूप लोड पडत असेल ना तुझ्यावर. भानू होती तेव्हा सगळी कामं करायची, पण आता सगळ्यांनाच तिची कमी जाणवते यार. ती कधी एकदा चाळीत येते ना असं झालंय मला. खूप आठवण येते भानूची. अगं मला नाही, मी मोहण्यासाठी सांगत होतो. बघ ना किती कामं करतोय तो. ठीक आहे ठीक आहे, आता इथे तिची आठवण काढत बसणार आहात तो वर जाऊन अंगो बिंगो काही करणार आहात? अगं मी चाललोच होतो घरी, पण याने थांबवलं ना मला. जावर, मी येते भाजी घेऊन. निघालो. कोबी कसा दिला? आणि मेथी? माधुरी वहिनी इकडे या, इकडे या, इकडे. काय झालं? बरं झालं तुम्ही इथेच भेटलात. माधुरी वहिनी, तुम्हाला मसाला भरायला बरणी हवी होती ना? हो ग, जाईन मी आता घ्यायला. कशाला कशाला? ठीक आहे ना, ठीक आहे, माझ्याकडे एक्स्ट्रा आहे. अगं मी आणेन ना, नको. हा हा, असं कशाला उगाच कशाला दुकानात वगैरे घ्या ना, माझ्याकडे एक्स्ट्रा एक्स्ट्रा आहे? एक्स्ट्रा घ्या घ्या घ्या. ठीक आहे. बरं झालं तुम्ही वापरा, मला काय गरज झालं बाई, दुकानात जायचं वाटलं मला. हा, चांगलं. वहिनी काय करतोय बहिणी? 8% ही काय चांगली बरणी, चांगली आहे बरणी. तुम्ही वर जाऊन बघा, वर जाऊन बघा. हा घरी जाऊन बघा. थँक्यू. वेलकम. म्हणजे आता माधुरी माझी मालकीण होणार की काय? नाही नाही मोहन. भानू कुठे आहात तुम्ही? माझं काही चुकलंय म्हणून माझ्यावर रागवून तुम्ही निघून गेलात का? मला माहिती आहे तुम्ही माझ्या आसपासच आहात. हे बघा, मी हवं तर तुमची हात जोडून माफी मागतो, पण प्लीज परत या. मी तुम्हाला जादू करताना अडवलेलं आवडलेलं नसेल ना, तर मी पुन्हा नाही अडवणार, पण तुम्ही परत या. तुम्ही माझ्यासाठी फक्त परी नाही आहात, माझी सगळ्यात चांगली आणि एकमेव मैत्रीण आहे. तुमची खूप सवय झाली हो. तुम्ही गेल्यापासून माझ्याशी बोलायलाच कोणी नाही असं वाटतंय. फार एकटं एकटं वाटतंय. प्लीज परत या बानू, प्लीज परत या. मोहन, मला माहितीये तुला माझी खूप आठवण येते. मला पण तुझी खूप आठवण येते. माझ्यामुळे तुला झालेलं दुःख मी नाही बघू शकत, पण माझा नाईलाज आहे. या बरणीमध्ये अडकल्यामुळे ना मी काही जादू करू शकत नाहीये. मोहन, मला लवकर सोडव नाही हातून. तुझ्याशिवाय मला अजून दुसरं कोणी नकोय मालक म्हणून. मला तूच हवायस मालक म्हणून. मोहन, मोहन, मला लवकर सोडव ना. तुमच्यासाठी गरम गरम चहा बनवू? नाही नको. काय ग, काय झालंय? एवढी खुश काय दिसते? थांबा सांगते. हे बघा. अगं मग एवढं काय खुश होण्यासारखं आहे? साधी बरणी आहे. साधी बरणी नाहीये काही, अंजूनी दिली आहे, आणि ते पण फुकट. आयुष्यात पहिल्यांदा तिच्या हातातनं कुठली तरी वस्तू सुटली. म्हणलं घ्या ठेवून. छान आहे ना? अशीच बरणी हवी होती मला मसाला भरायला. नाही 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 नाही. माधुरी, ए माधुरी. म्हातारीने आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी चांगलं काम केलं. अरे मावशी, तुम्ही काय काम होतं? अगं हो ग, तुला माहितीये ना, आमच्या शोभाने नवीनच लोणच्याचा बिझनेस सुरू केलाय. हा, म्हणजे अगदी घरगुती पद्धतीचं लोणचं बरं का. तुला हवं असेल तर ना मला सांग, मी आणून देत जाईल. हा, आता आम्ही लिंबाच्या लोणच्याने सुरू करतोय, पण हळूहळू आम्ही ना सगळ्या प्रकारची लोणची ना घालणार आहोत. हा, म्हणजे तुला किंवा तुझ्या कुठल्या ओळखीच्यांना जरी हवं असतं ना मला सांग, मी आणून देत जाईल. नक्की सांगते ना मावशी. आणि हो, आणि एक ऑफर सुद्धा आहे.
म्हणजे आमची लोणच्याची बरणी तुम्ही तेवढे आम्हाला परत करणार की नाही, मग दुसऱ्या खेपेला आम्ही तुम्हाला डिस्काउंट देणार. आणि मग मी माझ्याकडची बरणी दिली का तुम्हाला? अगं लगेच डिस्काउंट. हो, हा मग माझ्याकडे आहे एक बरणी, त्या तुम्हाला दाखवते. हा. या मावशी, अरे मधल्या हे बघा, ही आहे ती बरणी. ही बरणी ही बरणी मी कुठेतरी पाहिल्यासारखी वाटते. अरे हा, शोभाने ना अशाच प्रकारच्या लिंबाच्या लोणच्यासाठी बरणे आणलेत. त्या मास्टर यांनी ना यातली एक बरणी हरवली पण. अगं बाई, ती मास्टर यांनी हरवलेली बरणी ही तर नसेल ना? मावशी, वहिनींनी सांगितलं मला, पण भाऊजींनी ऑफिस मध्ये हरवली की नाही बरणी, मग ही कशी असेल ती बरणी? ही वेगळी आहे. असेल असेल, बरोबर. हल्ली ना एकसारख्या वस्तू सगळ्या असतात ना, काय कळतच नाही. काय माहितीये, शोभाने आपल्या बरणीसाठी ना पांढरं पडकं बांधलेलं होतं. ह्याला पडकंच नाहीये ना, तुझीच बरणी. या बरणीला पण फडकं होतं मावशी. हे बघा. हे बघा. हे होतं? हा. हे गुलाबी रंगाचं आहे ना. आता तुझीच बरणी, तुझीच बरणी. बरं, ते डिस्काउंटचं लक्षात ठेव, लोणच्याचं लक्षात ठेव. हा बदल्या, शोभाने बनवलं लोणचं खायचं बरं का. हो हो. आणि अशी तब्येत होईल तुझी. येते मी, लक्षात ठेव. हा चला, मी आली ये, बाहेर. ये. काय हो, मावशींशी खोटं का बोलला? आणि हा गुलाबी रंगाचा कपडा का दाखवलात त्यांना? कारण ही शोभा वहिनींची बरणी. अहो, मी सांगितलं ना तुम्हाला, अंजुनी स्वतः माझ्या हातात ही बरणी दिली आहे. अगं, जरी अंजली वहिनींनी दिली असली ना, तरी त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही आपल्याला. ते दोघेही ना स्वतःवरचं खापर दुसऱ्यांवर फोडण्यात पटायचं. अहो, माझं ऐकून तर घ्या. माधुरी, एकच सांगतो, फुकटात बरणी मिळाले म्हणून उड्या मारू नकोस. हे जर शोभा वहिनींना कळलं ना, तर अख्ख्या चाळीत बदनामी करतील ते आपले. असं काही नाही होणार. तुला सांगितलं ना बरणी देऊ नये म्हणून. अहो, पण ऐक ना माझं. हे बघ, मी तुझ्यासाठी नवीन बरणी आणतो ना. हा, आत्ताच्या आत्ता ही बरणी देऊ नये कोणाला तरी. बरं, देते. रे बापरे, आता कोणाला देते ही बरणी? कुठे ठेवू ही बरणी? काय प्रॉब्लेम? देते इथेच ठेव. परत कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. मीटिंगला मी पोचते म्हटलं ना, तू करून घ्या तुझं काम आहे असं. काय नुसती काय झाला? काय झाला? चाल एवढी शांत, खपला बिपला की काय? नाही आपला खपला असं तर मला नसतं कळलं. काय माझं लक्ष तर देत नाही का. काय शांताबाई, काय करताय? शांता, बरणी मला वाटतं कोणीतरी विसरून गेलो इथे. म्हणजे ज्याची आहे त्याला द्यायला पाहिजे ना, उगाच त्यांना कशाला त्रास ना. हो हो.
तुमची आहे का? हो माझीच आहे. अच्छा तुमची आहे. मग काय वहिनी अहो असं विसरून जाता का बाहेर? आता मी आले म्हणून, नाहीतर मग कुणीतरी लंपास वगैरे. हो ना, घ्या नीट ठेवा. हो. आई तडमडली म्हणून, नाही तर चांगली बरणी हाताला लागत होती. काय या बायकांना ना. साहेब साहेब काय हो? कसे आहात? बरं आहे. आता मी तुमच्याकडे येणार आहे कामाला परत. हो. तुम्ही आणली होती ती कामवाली, पळून गेली ना ती तुमची भानू. हो म्हणजे नुसतीच गेली का जाताना काहीतरी घेऊन गेली, माल वगैरे? हो हो, त्या भानू चोर नाही येतो, त्या काही नाही घेऊन जाणार. अगं बाई, हो एवढा विश्वास? हो. पण मी तर ऐकलंय की काय? तुमचं आणि तिचं काहीतरी हो. हो, 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 असं काही नाहीये. हो काय बोलताय तुम्ही? मग तुमच्या चेहऱ्यावर एवढे 12 का वाजले? ती शोभानी मला एक बरणी दिली होती लोणच्याची. ती लोणच्याची बरणी रिकामी होती, ती चुकून घेऊन गेलो. मग भरलेली घेऊन गेलो तर रिकामी तिकडे मिळाली नाही. मग ती बरणी शोधत शोधत सगळा वेळ गेला, ती बरणी मिळालीच नाही शेवटी. बरणी कशी होती? म्हणजे तिचं जरा वर्णन करा थोडक्यात. हा थोडक्यात करतो वर्णन. बरणी म्हणजे तुम्ही लांबून बघितली असतीत ना, तुम्ही पण पटकन म्हणलं असतात बरणी आहे. म्हणजे अशी ती ही एवढी अशी एवढ्या उंचीची होती आणि खाली अशी पांढरी चिनी मातीची होती आणि वरती असं पिवळी ते मानेला त्या बरणीच्या पिवळं असं लावलेलं होतं आणि वरती झाकण होतं त्याचं. अहो, असं सेम बरणी. साहेब ही अशी तुम्ही जी सांगताय ना अशी बरणी ना, आताच मी ते पाहिली. हो हो हो, लताताई घेऊन गेल्या ती बरणी. ती कदाचित तुमचीच असेल बघा. नाही नाही नाही. अहो त्या लता वहिनी माझी बरणी कशाला नाही ती? साहेब मला सांगा, आपली जर स्वतःची बरणी असेल तर कोण व्यक्ती ती बाहेर ठेवेल? हो की नाही? हो. मला संशय होता की त्यांची बरणी नसणारच. मी काय म्हणते, तुमची हरवलेली बरणी आहे की नाही, कदाचित तीच असेल ना ती बरणी. बघा तर एकदा. नाही हो, माझी ती त्यांच्याकडे साहेब नकळत का होईना एखादी हरवलेली वस्तू किंवा एखादी गहाळ झालेली वस्तू ना परत आपल्याकडे येऊ शकते. हा. मी नाही का आले, परत आले की नाही? हो. तसंच ती बरणी सुद्धा असेल तुमची. बघा तर एकदा. साहेब ऐका ना माझा, हो बघायला काय हरकत आहे? बघा बघा. बघतो. हा आता कसं? बघा. लता वहिनी, मोहन, लता वहिनी, मोहन, मी इथे. लता वहिनी. काय भाऊजी, काय झालं? काय काम होतं का? नाही काम नव्हतं ते. मग? हे काय म्हणजे झालं? नाही काय झालं नाही, पण वहिनी मला माफ करा. पण माफी कशाबद्दल मागताय? अच्छा, सकाळी हार आणायला उशीर झाला त्याबद्दल? त्यात काय एवढं. हा, पण उद्या वेळेवर घेऊन या हार. जाऊ मी? अहो नाही, त्यासाठी नाही. मग? म्हणजे मी तुम्हाला जे सांगतोय त्यांनी प्लीज गैरसमज करून घेऊ नका. भाऊजी जरा लवकर विचारता का? माझी चपाती करपते. हो म्हणजे मला तुम्हाला हे विचारायचं होतं की मला तुम्हाला हे काय? हे काय आहे भाऊजी? अहो मला काही कळत नाहीये, तुम्ही काय बोलताय? हा, अरे हे काय? उगाच वेळ वाया घालवला. छी.